तर माझा हा 5वा व्लॉग मी अपलोड करत आहे खास तुमच्यासाठी. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स करायला विसरू नका. सगळे फ्रेंड्स आम्ही चाललो होतो पॉंडिचेरी आणि आम्हाला सोडण्यासाठी आले होते आमचे फ्रेंड्ससुद्धा. सो त्यांना बाय करून आम्ही पुढे निघालो. तर आमची ट्रेन जी होती ती रात्रीची 10ची होती, पण स्टेशन आमच्यापासून खूप दूर होतं. त्यामुळे आम्ही आमच्या PGवरून निघालो 8:30 वाजता. आम्हाला किमान 1 तास तरी लागला बँगलोर ट्रॅफिकमुळे आणि फायनली आम्ही पोचलो. ट्रेन झाली होती 10 मिनटं लेट आणि आम्ही चौघं होतो आणि त्यात तात्काळ बुकिंग केलं होतं. तात्काळ बुकिंगमुळे असं झालं, दोघांचे डबे वेगळे आले. मग आम्ही आयडिया करून ट्रिप करायचीच आहे म्हटल्यावर तिघींनी मिळून एकाच डब्यात ॲडजस्ट करून घेतलं. बघता सकाळ झाली आणि सकाळपर्यंत सगळी ट्रेन रिकामी झाली होती. तर आम्ही आमच्या मेंबरला म्हणजेच आमऱ्याला आमच्या डब्यामध्ये बोलवून घेतलं, कारण आम्हाला ट्रेनमधली पण ट्रिप जरा थोडी एन्जॉय करायची होती. आणि मग फायनली आम्ही पोचलो पॉंडिचेरीला. उतरल्या आम्ही तिथे रूम्स बघायला गेलो. रूमचे रेंट इतके जास्त होते. तिथे तर आम्हाला एक ऑटोवाले भेटले. त्यांनी आम्हाला अशा ठिकाणी नेलं जिथून सगळे स्पॉट्स जवळ असतील. तिथे आम्ही गेलो आणि तिथले म्हणजे जे रूम्स होते ते चांगले होतेच, पण थोडा रेंट पण जास्त होता. बट ठीक आहे, आम्ही थोडं ॲडजस्ट करून घेतलं. तर रूमला गेल्यानंतर पटपट सगळे फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर आम्ही पहिले निघालो ॲरोविल बघण्यासाठी. बिकॉज की ॲरोविल जे होतं ते थोडं लांब होतं आमच्या रूमपासून, म्हणून आम्ही तो पहिला स्पॉट बघण्याचा ठरवला. थोडंसं फिरत आम्ही तिथून स्ट्रीटवर गेलो. स्ट्रीटवर काही न दिसल्यामुळे आम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांना फोन केला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं ॲरोविलला जाण्याचे 900 रुपये लागतील. पण एवढे कसे देणार, म्हणून आम्ही बार्गेनिंग करत त्यांना 700 रुपयेपर्यंत आणलं आणि आम्ही त्यांच्यासोबत निघालो. सो ॲरोविल हे मंत्री मंदिर म्हणून पण ओळखलं जातं. तिथं आम्ही विजिट करायला जातच होतो, पण ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आम्ही पहिले नाश्ता करण्यासाठी थांबलो मध्ये रस्त्यात आणि मग त्यांच्यासोबत पुढे निघालो मंत्री मंदिर बघायला. तर आम्ही तिथे पोचल्या असं बघितलं होतं की तिथे एक मॅप दिला होता ॲरोविलला जाण्यासाठी, आणि ॲरोविल हे खूप आतमध्ये होतं, जिथे जायला एक पायवाट होती. तिथून जाताना पहिले आम्हाला विविंग पॉईंट लागला. तर विविंग पॉईंटमध्ये बघायला गेलं तर खूप सारी फ्रेंच लोकं पण आलेली होती आणि तिथे छानपैकी असं रामायण, महाभारत अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या की ते छापून राहिलेल्या होत्या आणि ते सगळे वाचत होते. आणि फ्रेंच लोकं इतकी उत्सुकतेने वाचत होते की इंडियामध्ये त्यांना पण जाणून घ्यायचं होतं की काय काय झालं. तर आम्ही पण ते सगळं बघितलं आणि पुढे निघालो. तर मंत्री मंदिरला जाण्यासाठी पायवाट जी होती ती बरीच लांब होती आणि तिथे आम्ही चालून अक्षरशः दमलो होतो. चालता आम्हाला एक डेस्क दिसला रस्त्यामध्ये. तिथे 2 माणसं बसलेली होती. त्यांनी आम्हाला पास प्रोव्हाइड केला. आम्हाला असं वाटलं की आता तरी फायनली आला असेल, पण नाही, अजून तिथून पुढे 15 मिनटं चालायचेच होते. तर चालता आम्ही एक फोटोशूट केला आणि चालता आम्ही पोचलो एक मॉडेल बघण्यासाठी मंत्री मंदिरचं. तिथे त्यांनी एक मॉडेल उभं केलं होतं आणि असं एक्झाम्पल त्यांनी छान दिलं होतं की कसं त्यांनी बनवलं आहे मंत्री मंदिर आणि कशा प्रकारे बनवलं आहे. खूप छान सुंदर असं वर्णन करून त्यांनी ते दाखवलं होतं. ते आम्ही बघितलं आणि पुढे निघालो. जाता आम्हाला खूप सारे शॉप्स दिसले. त्या शॉप्समध्ये विचारपूस करायला गेलो. तिथे जाऊन आम्हाला कळलं की जे काही फ्रेंच लोकं होती त्यांनी युनिटी बनवून हे शॉप्स उभे केले होते आणि त्यांच्या स्वतःच्या हातांनी बनवून ते विकत होते. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जाता आम्हाला एक वडाचं झाड लागलं आणि वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्या खाली जमिनीत जाऊन त्यांची वेगळी झाडं बनली होती. हे एक वेगळी गोष्ट होती आणि आम्ही सगळ्यांनी ती बघितली आणि आम्ही तिथे फोटोशूट पण केला. ते आम्ही पोचलो मंत्री मंदिर बघण्यासाठी म्हणजेच ॲरोविल. तर तिथे पोचल्यानंतर आम्हाला असं कळलं की तिथे काम चालू आहे आणि तिथल्या ज्या कोणी माताजी आहेत त्यांनी सांगितलं होतं की हे जे काही मंत्री मंदिर असेल ते आयसोलेटेड झोन म्हणून ओळखलं जाईल असं त्यांना बनवायचं होतं. तर त्यांनी ते आयडिया म्हणून त्यांनी एक असं मध्यभागी ते ॲरोविल बनवलेलं होतं आणि त्याच्या साईडला त्यांना एक अशी 10 मीटर खोलवर अशी एक जागा हवी होती जिथे की पूर्णपणे पाणी असेल. सुंदर मंत्री मंदिर बघून आम्ही पुढे निघालो परतीला. आणि परतीला जाण्यासाठी लोक एवढी चालू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी टुरिस्टसाठी एक बस अरेंज केली होती. त्या बसने आम्हाला बाहेरपर्यंत आणून सोडलं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जर नॉर्थमधल्या लोकांना साऊथ फिरायचं असेल तर त्यांना पूर्ण माहिती सगळी काढावी लागेल आणि त्यांना पहिली गोष्ट बार्गेनिंग करता आली पाहिजे, तरच ते साऊथमध्ये टिकू शकतात. कारण साऊथमधली लोक प्रॉपर नॉर्थमधल्या लोकांना डबल चार्जेस लावून वस्तू विकतात आणि आम्हाला पण खूप वेळा अनुभव आला आहे. तसं की आम्ही जसं नारळ पाणी घ्यायला गेलो, आम्हाला त्यांनी 70 रुपये नारळ पाणी सांगितलं, तर आम्हाला त्यांनी फक्त बार्गेनिंग करून 35 रुपयामध्ये दिलेलं आहे.
तर ॲरोविलमध्ये 1-1.5 तास स्पेंड करून आम्ही निघालो सेरेनिटी बीचला. जे आमचे रिक्षावाले काका होते ते आम्हाला घेऊन गेले सेरेनिटी बीचवर. त्यांनी आम्हाला सांगितलं 1 तास तुम्हाला दिला जाईल. तर आम्ही त्या 1 तासात मस्त एन्जॉय केला, पूर्ण फिरलो बीच आणि त्याच्यानंतर आम्ही सी फूड पण एन्जॉय केला विथ फोटोशूट. तर तिथून फिरून आम्ही रूमला गेलो. रूमवरती जाऊन आम्ही आराम केला. आराम केल्यानंतर आम्ही मस्त स्ट्रीट फिरायला गेलो संध्याकाळी. तिथे थोडी मजा मस्ती केली आणि परत रिटर्न रूमला आलो. गाईज, पॉंडिचेरीचा पहिला ब्लॉग बघितला असेल तर सेकंड ब्लॉगसाठी स्टे ट्यून.